ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय शनिवार, आज माही पौर्णिमा, खंडेराव महाराजांची यात्रा आणि आज काय विश्वकर्मा जयंती. आता विश्वकर्मा म्हणजे जेवढे जेवढे काही कारागीर असतील, सुतार, लोहार, चांभार, नावी, कुंभार, इंजिनियर, हे विश्वकर्माचे वंशज मानले गेले. आता ज्या वेळेला पहिला कोण जन्म झाला, शिवशक्ती, त्याच्यापासून शंकरापासून कोण झाला, विष्णूच्या बिंबीतून कमळाचं फूल निघालं आणि त्या ब्रह्मदेवाचा मुलगा धर्माचा मुलगा कोण, वास्तू, आणि वास्तूचा मुलगा कोण, विश्वकर्मा. आता हा जो विश्वकर्मा आहे, विश्वकर्मा ज्या वेळेला पृथ्वी तयार केली, ती शेषाच्या याच्यावर होती, डोक्यावर ती डगमग हालत होती. मग विश्वकर्माना ती मेरू पर्वतावर स्थिर केली आणि आज पृथ्वी फिरू राहिली, स्थिर आहे. आणि मग भगवंताचं जे सुदर्शन चक्र आहे, हे कोणी केलं तयार, विश्वकर्मानं. आणि मग जगाची फिरायला सुरुवात झाली. आता विश्वकर्माना देवांना काय करून दिले, राजवाडे करून दिले, इंद्राचं राजपद मिळवून दिलं. विश्वकर्माना शंकराच्या सांगण्यावरून आणि लंका तयार केली, आणि ती लंका रावणाना दक्षिणा म्हणून परत मागून घेतली. आणि मग पार्वतीनं शाप दिला का ब्राह्मण, इंद्र हा कोण होता, ब्राह्मण, रावण, ब्राह्मण कधीच दरिद्री राहणार, समाधानी राहणार नाही. आणि मग हे जेवढे कारागीर आहेत, ही कला, घरं बांधणे, इंजिनियर, ही बुद्धी कोणाची, विश्वकर्माची. विश्वकर्माना सोन्याची लंका तयार केली आणि पुष्पक विमान, रावणाचं पुष्पक विमान कोणा तयार केलं, विश्वकर्मानं तयार केलं. ह्या कलियुगामध्ये हस्तिनापूर आणि पांडवांचं इंद्रप्रस्थ हे कोणी तयार केलं, विश्वकर्माने. द्वारका ही कृष्णाची द्वारका ही कोणा केली, विश्वकर्माने केली. आणि आज जेवढे जेवढे इंजिनियर आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये कोण आहे, विश्वकर्म्याचे विचार आहेत. म्हणून आज ज्याच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, वास्तू, शांतता जर पाहिजे असेल, तर आज प्रत्येकाने विश्वकर्मा जयंती साजरी जर केली, तर त्याच्या घरामधला जो वास्तुपुरुष आहे, आता आपल्या घरात जो वास्तू असतो तो गुप्त असतो, त्याची पूजा करावी लागते. आणि मग आपण ज्या प्रकारे चिंतन करतो, तर तो वास्तू काय करतो, त्याला प्रोत्साहन देतो. मग तुम्ही जर चांगलं लोकांचं चिंतन करीत असला तर चांगलं देतो, तुम्ही लोकांचं वाईट करत असाल तो वाईट देतो. तुम्ही घरात झगडे भानगडी करीत असाल तर घरात सगळी झगडे भानगडी होते. म्हणून घरामध्ये आनंदी राहा, समाधानी राहा, जगा आणि जगू द्या. मी खाईल आणि त्याला देईल, ही संस्कृती उभं करा. या जग सोडून आपल्या जायचे. आता बघा, आपले 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, 100 कोटीची जमीन, 100 एकर जमीन, 50 एकर ऊस, 200 कोटीची प्रॉपर्टी, काय नेलं संग, काही नाही. मुठी बांध पे आया जग में, हात पसारे जाया गाया. म्हणून या जगामध्ये तुम्ही हाई तोपर्यंत सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. तुम्ही घासभर खान, त्याला घासभर द्या. हे विचार जर पटले असेल, क्लिक करा, सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ.